हे बघा काय गबाळ झाले आहे का. आणि इथं अगदी चांगली तुरीची झाडं आहेत. मी आपली सहज आले होते बघायला, म्हणलं बघावं आता कच झाले. हो का तुरीची झाडं बी बघा किती चांगली आहेत. अशी बांधाच्याकडे इथून तिथून मी तुरी घातलेल्या आहेत. आणि गबाळ बी एवढं झालं होतं, म्हणलं मग तसंच सांगितलं पोराला नातवाला, म्हणलं खुरपं घेऊन ये बाबा, मी खुरपीते. आणि म्हणलं आता हे गबाळ काढावं. आणि मकत आपण औषध मारू शकतो, पण ह्या तुरीमध्ये नाही ना औषध मारता यायचं. आणि गबाळ तर लई झालं आहे बघा, किती गबाळ आहे हे. म्हणलं खुरपून घ्यावा. आणि याच्यात जर नाही ना खुरापलं तर तुम्हाला सांगते जालमाची कीड पडन ह्याच्यावर. त्याच्यामुळं म्हणलं आता खुरपूनच घ्यावा अगदी चांगलं. आणि बघा आता कसलं गबाळ हे काय, किती गबाळ आहे का. 3 तास तुरीची घातल्यात मी. आणि इकडे सगळी मका आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. सगळी मका लावलेली आहे इकडं. हो का इकडं मका लावली आपली अख्खी 3 किलोची मका आहे. मग ही मका कशी वाटते हो का तुरींमध्ये. हो का हे तर 3 सऱ्या लावल्यात आपल्या तुरीच्या. आणि मग ह्या तुरी आता मी म्हणलं खुरपावा. खुरपून हो का इथं किती गबाळ हे काय, थोडं गबाळ आहे का. हो का नुसती साय उतारली. आता म्हणलं ही साय तर काढलीच पाहिजे आपल्याला. आणि बघा आता हे गबाळ एवढं काढायचं मग. आणि अगदी त्याला पाहिजे पावसाची गरज, पण पाऊसच पडाने नुसतंच आवाळाने पार वर मांडानं घातले. आवाळाने मांडानं घातले पण पाऊस जाईना बघा. आता शेतकरी बघतोय पाण्याची वाट, पण ते पाणी काय पडानीच वरून, अशी तारा झाली. मग असं असतं बघा शेतकऱ्याचं. शेतकऱ्याला जेव्हा पाणी लागतं ना तेव्हा काय भेटत नाही. आणि त्याने कवर रे बसायचं आपलं वर तोंड करून की तो पाऊस म्हणून काय पडत नाही काय नाही. असं आहे बघा शेतकऱ्याचं. आणि शेतकऱ्याचं मग कसं लई सुखा समाधानाचं, लई सुखी शेतकरी. बघा मग आता चालली खुरापणी आमची. चला मग.